तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या ग्राम घुसर येथील श्रीराम मंदिरात 3 दिवसीय विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 16 मे रोजी संध्याकाळी मान्यवरांत व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 16, 17 आणि 18 मे 2026 रोजी आयोजित या भजन स्पर्धेचे आयोजन अकोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले। या विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार दाळू गुरुजी, भानुदास कराडे, शिवकराम ताथोड यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। या विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार दाळू गुरुजी, भानुदास कराडे, शिवकराम ताथोड यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला। नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज घुसर येथे 3 दिवसाचा भव्य सप्त खंजिरी स्पर्धेचा कार्यक्रम सुरू आहे। ह्या गुरुजी कशाबद्दल आहे? मी विकास नानाराव पागरूत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपजिल्हा प्रमुख। तर ही जे वर्ष आहे 2027 हे वर्ष सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने घुसर येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ आणि एक त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी खंजिरी भजन स्पर्धा म्हणजे विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर ही स्पर्धा कालपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। जवळपास या खंजिरी भजन स्पर्धेमध्ये विदर्भातल्या आपला जो पश्चिम विदर्भ आहे या पश्चिम विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यातले भजनी मंडळं यामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्यामध्ये महिला गट आहे, बाल गट आहे आणि जनरल गट आहे। तर अशी ही स्पर्धा आहे आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असे बक्षिसं ठेवून एक सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं कार्य शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आज काल जे भजन स्पर्धा झाली, काल संध्याकाळी 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत जवळपास 14 भजन मंडळांनी त्यामध्ये सहभाग घेतला। आजसुद्धा 16-17 भजन मंडळं आहेत आणि उद्यासुद्धा तेवढेच राहतील। तर ही अशी योजना शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेली आहे। गुरुजी, हा उद्घाटनाला कोण कोण आलं होतं? या उद्घाटन कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपनेते नितीन बापू देशमुख, आमदार लवटे साहेब, आमदार खरात साहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार गजानराव दाळू, संजयजी गावंडे साहेब आणि जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर ही सर्व मंडळी या ठिकाणी उद्घाटनासाठी आली होती आणि उद्घाटनाचा कार्यक्रम छान झाला। यामध्ये उद्घाटनासाठी खास करून पकवादी भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ हे सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते। गुरुजी, हा किती दिवस कार्यक्रम चालणार आहे? हा 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। अजूनही लोक रजिस्ट्रेशन मागत आहेत, परंतु वेळेच्या अभावी आम्ही रजिस्ट्रेशन देऊ शकत नाही। त्याबद्दल मी त्या सर्व मंडळांची क्षमा मागतो, दिलगिरी मागतो। धन्यवाद गुरुजी, मुलाखत दिल्याबद्दल। जय गुरु, जय हिंद। रामरतन घावट, आभारी MCN।